आज प्रत्येकाचा ओढा राजगावच्या दिशेने निघाला. लांब लांबून मान्यवर वृंद, स्नेही मंडळी, ऋणानुबंधाचे नातेवाईक, परमार्थाचे मुहूर्त मेढीपासून ते फडकणाऱ्या ध्वजेपर्यंत ज्यांनी सहकार्य केलं अशी सर्वच मान्यवर वृंद, सगळ्यांचा ओघ आज राजगावच्या दिशेनं, राजेश्वराच्या दिशेनं उघडला. तो मावळलेला दिनकर पुन्हा आठवणींना उजाळा देण्यासाठी पुन्हा त्या भावना उन्मळून आल्या. त्या सगळ्या भावनांना आज विचारांच्या रूपानं वाट मोकळी करून द्यायची, आसवांच्या रूपानं वाट मोकळी करून द्यायची, भावनांच्या रूपानं त्याला प्रेरित करायचं. तो जीवनातला हा एक क्षण वाटलं नव्हतं कधी इतक्या लवकर येईल. त्याही क्षणाला हा मोरे परिवार, राजगाव गाव आमच्यासारखे आयुष्यभर आमचा ठेवा म्हणून पाठीमागा असावेत अशी अपेक्षा असतानाही जीवनात एक प्रसंग घडतो. व्याधा हातून सुटला बिहंग जैसा, पक्षी धरणाऱ्याच्या हातून पक्षी सुटल्यानंतर तो जसा क्षणाचाही विचार न करता कुठं लागलंय का हे पाहत नाही, पहिली उड्डाण मारतो, पहिली झेप मारतो आणि दिगांतरात निघून जातो. तसा हा आयुष्याचा सार दादांच्या रूपानं या महाराष्ट्राच्या काळ्या मातीत उजळला, उमलला, बहरला आणि त्याच बहरलेल्या वृक्षांखाली आम्हा हजारो शिष्यांचे जीवन उज्ज्वल करून गेला. ते आदरणीय, प्रातस्मरणीय, सन्माननीय कैलासवासी, पितृतुल्य, निष्ठावान, स्वरभास्कर, स्वरसम्राज्ञी, वसुंधरेचा राजा, काळीआईचा लेख, हरिभक्तपरायण स्वर्गीय दिलीपदादा मोरे. नारायण मोरे हे दौंड तालुक्यातील एक फार मोठा आसामी असणारं नाव आणि अशा फार मोठ्या कुटुंबामध्ये शेकडो पाहुण्यांची रेलचेल, मोठं खटलं. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक या सर्वच गोष्टींचा वारसा सांगणारे नारायण मोरे, त्यांच्या बंधूंची, ह्या परिवाराची जडणघडण आहे. आजपर्यंत सर्वच कार्यामध्ये अग्रेसर असणार नव्हे, तालुक्याचा निकाल काय लागन जवळजवळ राजगाववर ठरतं इतक्यापर्यंत जरी बोललं तरी वावगं ठरणार नाही. संस्कृतीचा वारसा जतन करणाऱ्या या कुटुंबात चौघा भाऊ आणि एका बहिणीच्या पाठी दादांचा जन्म झाला. सावळा वर्ण, हास्यस्मित चेहरा, उझळ माथा, मोकळं मन, निष्ठावान अंतकरण आणि जगताबद्दल अतिशय प्रेम. आदरणीय श्री तानाजी मामा असतील, अशोक मामा, मालोजी मामा, आमची लक्ष्मी मावशी, ह्या चौघा भावंडातलं एक शेंडफळ. येताना उशीर केला, जाताना मात्र फार घाई केली हो. चिठ्ठी नकोई संदेश जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए. कुठला प्रवास आहे हे तुम्हाला मानवी जीवाला माहिती नाही. एकदा श्वास संपला की पुढचा प्रवास चालू होतो आणि या प्रवासाला दादांचं जाणं झालं. श्री विशाल आणि प्रशांत, दोन मुलं, तेवढंच लेकीची उणीव असताना लेकीसारखं प्रेम करणारी सोनल आणि प्रतीक्षा, दोन्ही सुना. आयुष्यभर खांद्याला खांदा लावून ज्या आईनं आदर्श संसार केला धर्मपत्नीनं, ते ताकवणे परिवाराची भाची आणि पाचपुते परिवाराची आदर्श कन्या आमच्या उषामामी दिलीप मोरे, हर्षवर्धन, अथर्व, प्रज्वल, अभिराज, नातवंड सचिन, संदीप, युवराज, आमचे अमोल चेअरमन, हे पुतणे, असा त्यांच्यावर नितांत प्रेम करणारा परिवार. नातवंडे, नाती, पुतणे, पुतण्या, दीर, या असा परिवार
या पाचपुते परिवारातून आलेल्या या मामींना मिळाला. मालकाबरोबर खांद्याला खांदा लावून दादांबरोबर संसार थाटत असताना दादांनी अख्खं जीवन परमार्थासाठी वाहिलं. त्याचा अभिमान मामींच्या बाबतीत सुद्धा मला वाटतो. एक आदर्श संसार दादांनी करीत असताना परमार्थाची मुहूर्तमेढ मला वाटतं या राजेश्वराच्या कृपेनं या पवित्र भूमीमध्ये लावली. त्याच आज सगळ्या आठवणीत आज 1 वर्ष पूर्ण झालं. जाणारी माणसं जात असतात नव्हे, आजपर्यंत एकही थांबण्यासाठी आलेलं नाही. पण आजपर्यंत इथं जे आज आलेत ते वर्षभर आलेत मायबाप. कधी या मोरे परिवारातलं चहाचं पातेलं असन किंवा जेवणाचं ताट असन ते वर्षभर बंद नाही झालं. ज्याला ज्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कळण दादांचं जाणं झालं, दादांचं जाणं झालं, त्यानं प्रत्येकानं ओढीनं इथपर्यंत या बांधोळ्या डबडब्यात गेले. दिगंबर ईश्वर विभूती गेले, दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वरी बुद्धी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. स्वर भास्कर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. स्वरांचा राजा आज ईश्वरानं स्वीकार केला. स्वर तुम्ही आम्ही तर स्वीकारच केला. एक पकड आयुष्यात होती परमार्थावर. पाठीमाग तितकी पकड परमार्थावर करणारी माणसं नाहीत आज, नाहीत. आणि ह्याच आज आठवणीत पेटी मास्तर असतील, दोन्ही मृदंगाचारी असतील, हे सगळेच तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान सगळ्याला अनुभव आहे. दादा ही अनुभवाची शिदोरी, फार मोठी शिदोरी. आणि म्हणून न सरणारी शिदोरीवर काविष्यभर एवढा अभंगावर प्रेम केलं,
एवढं भावगीतावर प्रेम केलं, एवढं सुगम संगीतावर प्रेम केलं, एवढं रागधारीवर प्रेम केलं नव्हे, एवढं गीतावर प्रेम केलं. आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है. काय गीतावर प्रेम केलं दादांनी. दादांनी जाता जाता येताना मला सांगितलं, महाराज कमीत कमी 5 लाख गाणी माझी पाठ असतील. शैलेंद्र, किशोर कुमार, मन्ना डे, मोहम्मद रफी, फार गीतावर फार प्रेम केलं. मनोज कुमारवर तर एवढं प्रेम केलं, मला वाटतं तीच थोडीशी ताटातूट. दादांना वर्ष व्हायच्या आधी मनोज कुमारांचं जाणं झालं. जिंदगी की न टूटे लड़े, प्यार कर ले गड़ी दो घड़ी, आज से अपना वादा रहा, हम मिलेंगे हर एक मोड़ पर, हम मिलेंगे हर एक मोड़ पर. वाह, हिताटा तुटे. माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं, पडिलो दुरदेशी मजा आठवे मानसी, दिन तैसी रजनी झाली ओ माय. ताटातूट झाली. म्हणून आज त्या आठवणीत दादांच्या, फार दादांना नात्या गोत्याचा लढाऊ फार. दादांनी असा जीवनात एकही पाहुणा नाही की ज्या घरी मला नेलं नाही. 12 वर्षातला शेवटचा सांगाते दादांचा आयुष्यातला मी होण्याचा मला मान मिळाला. दादांनी दादांच्या मानधनासाठी पाकिटात काय टाकलंय हे कधीच न पाहणारा अवलिया. पण उतरताना मला विचारायचे, महाराज तुम्हाला बरं दिलंय का? नाही दादा नका काळजी करू, परमार्थ जिवंत ठेवला या माणसाने. म्हणून आज आठवण आहे. दादांच्या सगळ्या मेहणे असतील, साडू असतील, फार प्रत्येकाच्या भूमीमध्ये जाऊन नाव कमवलेला माणूस. आणि म्हणूनच आयुष्यात काय कमवा, पुण्य कमवा, पुण्य कमवायचं. दादांनी एवढंच नाही तर वादळी आयुष्य सुद्धा सांगितलं. महाराज 40 वर्षापर्यंत परमार्थ कशाला म्हणतात काहीच माहित नव्हतं. कारखान्यात कामाला होतो ना, पत्रा वाजवायचो, पत्र्याचा डबा वाजवायचो, ज्या जॉबवर होतो तो जॉबच वाजवायचो. ओतून घेतलं. पण मोठ्या घरचं लेकरू वायाला जाऊ नये. अरे एवढा मोठा बागायतदाराचं पोरगण कुठं चाकरी करीत बसतो, तिथं काय बी नाद लागन तुला. घरच्यांनी बोलवलं का पुढच्या काळामध्ये वैभव निर्माण करायचं होतं या भूमीमध्ये. परमार्थाची मुहूर्त मेढ रवायची होती. भोसले साहेब असतील, आमचे श्रीकांत शेट असतील, अशा लेकरांना परमार्थाची धुरा द्यायची होती. रिले सिस्टीम, परमार्थ काय तर रिले सिस्टीम, एकानं एकाच्या हातात, एकानं एकाच्या हातात. पाहे पात ध्वजाचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. मग माझ्या गावची जरी एकादश असली तरी दादा हजर. आमंत्रणाची गरज नाही हो, आमंत्रणाची गरज नाही. जिथं आवाज येईल तिथं दादांचा आवाज आहे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झन ती टाळ सदा. सदैव टाळांचा गजर त्यांच्या जीवनासाठी. हा सुदिन शोधला. काय कमवा जीवनात? पुण्य कमवा. काय पुण्य कमवण्यासाठी करावं लागेल? अनुष्ठान नाही. काय करावं लागेल? तप नाही. काय नाही हो. योगाच्या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा चिशील वाटा भागाला. योगाच्या वाटेनं कोणाला सुख लागले? 60-60 हजार वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन योग प्राप्ती करणाराला योग नाही मिळाला. नाही, देवाची कृपा झाली. अख्खा आयुष्यभर काही काहींनी साधना केली, नाही भेटला देव. 60-60 हजार वर्ष लोखंडाचं पीठ खाल्लं, त्याला नाही. तो देव तुको बरायच्या माग पुढे योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी तो आम्हापासी मागे पुढे. म्हणून संत मायबापांनी ती कृपा केली.
पण दादांसारखे संत या भूमीला मिळाले. आणि म्हणून असं वाटायचं कीर्तन ज्या दिवशी नसल तरी दादापाशी 5 मिनिटं येऊन बसाव. आमच्या डिकसळ गावाला सुद्धा लय दादाचा अभिमान, जुनं नातं. आणि ज्याचं ज्याचं नातं आहे ना ते ओढ घेतं बरं का काका. इथे येऊ वाटायचं दादांना विचारावं वाटायचं का अहो संतांच्या दारातले तुम्ही आम्ही भिकारी. तू भिकारी ठाकलसे दारी दारी ठाकलसे दारी पाठवा. आमची प्रेमानं एक दिवस पाठवणी करा. भातुक म्हणजे निरोप आहे. कोण देत? संत देतात. आणि म्हणून आयुष्यात पुण्य कमवायचं असेल तर अशा सज्जनाची नावं घ्या अभंगाच्या पहिल्याच्या. पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. चांगल्याची नाव घ्या पुण्यवान होत. चांगल्याचं नाव घ्या. वाईटाची नावं जर घेतली तर त्याच्याबरोबर बऱ्याच जणांना सजा भोगावी लागली. चोरी करणारा महिनाभर शोध घेत होते पोलीस लोक. गावात प्रत्येकाला विचारायची कोणाचा मित्र होता कोणाचा मित्र होता. पोलीस घरी आल्यानंतर एकाला मोठे पण वाटलं हे मला आपला तो जिगर मित्र. काय त्यानं केलं हे माहिती नव्हतं. वाईटाच्या संगतीमध्ये राहिला तर चांगल्याची किंमत कमी होते आणि वाईटाची किंमत वाढते. पाण्याच्या संगतीत दूध गेलं पाण्याची किंमत वाढली दुधाची किंमत कमी झाली.
ढेकणाच्या संगे ढेकणाच्या संगे हिरतो भंगला कुसंगे नाडीला साधू दयेचा कुसंगे नाडीला साधू दयेचा कुसंगे नाडीला साधू दयेचा ढेकणाच्या संगे हिरतो भंगला कुसंगे नाडीला साधू कुसंगे नाडीला साधू कुसंगे नाडीला साधू ढेकणाच्या संगे हिरा जो बंगला हिरा आहे, पण ढेकणाच्या संगतीत गेला त्याला सज्जन म्हणत नाहीत. आम्ही चांगले कपडे घातलेत, आम्ही सज्जन आहे का हो? अरे भगवे तरी श्वान, तांबडा कलरचं कुत्र सुद्धा असतं पण त्याला संत म्हणावं का? शुभ्र कलरचे नेते बी असतात, शुभ्र कलरचे कीर्तनकार बी असतात, त्यांच्या शुभ्रतेवर जातात का हो? अहो ती शुभ्रता वरून आहे, शुभ्रतेची चमक निर्मा त्याच्यावर येते. शुभ्रता अंतकरणातली सज्जनाची सांगितली. जे का रंजले गांजले त्याचे माने जो तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा दया करणी जे पुत्रासी तेच दासाने दासी. सज्जनाचं अंतकरण निर्मळ असतो. सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. राहणीमान साधं, विचारानं उच्च माणसं, अंतकरण निर्मळ. काय माणसं वरून देखणी दिसते पण उणीव आहे. पहाटे 4ची पूजा काय काय माणसं चुकवीत नाहीत, पण पूजा केल्यावर त्याच समयला बिडी पिटून निघत आहेत घरी. दोष हा असणारा दोष. वरून माणसं चांगली दिसतात म्हणून आज या जगात भरपूर माणसं आहेत, पण कोणी कोणाची बाजू का घेत नाही. अहो पहिलं कोणी कोणाचं लग्न जमवायचं आणि तिकडून त्या पोराला विचारलं तर ती बी पसंत आहे म्हणायचं. आता का कोण कोणा विश्वास ठेवना. आमच्या भावाचं लय लगीन लवकर त्या जवळच जमलं गावाच्या. कोणी कुणाला दाब टाकायचा तर शब्द बोलायची ताकद नव्हती. आमच्या चुलत्याने सांगितलं, हे बघ गावातलीच पोरगी पण त्याच पेटन तू लग्नापुतवर दिसला असा वाल्या फोकाने हानीन. नवरदेवाला ताकद नव्हती व जायची कुठं. दाब होता. माणसं पहिली यायची मुक्कामी राहायची. हो आता मुक्कामी कोण राहतं? कोणी कोणाकडे जात नाही, कोणी कोणाकडे येत नाही. मतमतांतरे झाली, मतभेद झाली, प्रेम संपलं, माया संपलं, ममत्व संपलं. लहान असताना 30 वर्षापूर्वी पाटोळे परिवारात आमची नानीजीची आती यायची. मामा लय आनंद वाटायचा. अख्ख्या खाटल्यात मिळून अर्धा किलो जिलबी आणायची. कुठं अर्धा एडा वाटणीला यायचं. पण तेवढ्यासाठी बाप माझा पाठवणी करताना बैलगाडी झोपायचा आणि तिला खेडच्या स्टँडवर न्यायचा. फार आपुलकी असायची. साबण मिळाली नाही हो. नारळाची घासणी घासायची आणि ती मोकळी करायची ना, अशा घासणीने आमच्या पाठी घासल्या. आजही आत्याची आठवण झाली की पाटण चुनचुन करते. प्रेम होतो, निष्ठ होती. अंतरंगातून माणसं निर्मळ होती. आज वरच्या रंगाला काय करतो? म्हणून आज कोण कोणाच्या मध्ये पडत नाहीत. किती नवरदेव आहेत आणि किती नवरे आहेत. आज कोणी मध्ये पडत नाही हो, कारण बऱ्याचशा जामीनदारांनी मार खाल्ला नाही मध्ये पडत. असं अवघड झाले. कधी नव्हते मला बी असंच वाटलं आपल्या बी हाताने एखादं घडावं. ह्याच गेल्या वर्षी ह्याच उन्हाळ्याच्या दिवसात एक जणांनी बायोडाटा दिला. म्हणजे महाराज लय गुणी पोरग आहे, लय गोड पाकवाज वाजवतो, जॉबला बी आहे, IT मध्ये नोकरीला आहे, चांगली जागा बघा तुमच्या मनाने. बघतो की जागा बघितल्या तर आमच्या जवळची जोडीदाराची मुलगी दाखवली, गुण उतरलं, लग्न जमलं. मला छान मुलगी. इकडं सांगितलं मी, हरिपाठ म्हणते, काकडा बी म्हणते, दिसायला रूपवाने गुणवाने चांगलंय. लग्न झालं. पुढं मे महिन्यात आमराई आली. आमराईला पाहुण्यांना निमंत्रण दिलं आमरस खायला.
पाहुण्यांना यायला संध्याकाळ झाली. ताट वाढली आणि आंबरस घेऊन जी पोरगी आली, जी उमऱ्यात ठ्यास काढली, थेट पाहुण्याच्या धोतराव आंबरस. म्हणजे असं असं काय झालं? गा 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 नुकतंच येती जातीवनं 16वा होऊन त्यात महिना गेलेला, नुकतीच कामाला लागलेली पोरगी. तसंच ते पुसलं धोतरावचं, पाहुणीच्या कोपराव सांडलं काय ते पुसलं, आंबरसाचं ठेवलं काय, अगं म्हणली भाजीचं आण मी वाढते. तसं झालं. मग ती ताटापाशी आल्यावर ठ्यास काढली, मग पायाव काय परशेव काय सांग. आणि मग आजीला मेळ कळाला त्या घरातल्या. मग ती घरात गेली. अगं सुनबाई नेमकं काय होतंय तुम्हाला? म्हणले आजी मला ना दिवस मावळला की दिसतच नाही. अरे आणि मग मला फोन आला, महाराज आहे कुणीकडे? म्हणलं तुमच्याच गावाकडे आलतो. म्हणली येताना इकून ये. आणि माझ्या मोर डोकंच जोडून घेतलं. म्हातारीने म्हणली पाया पडली तरी 500 द्यायची तुझ्या पायावर. काय राम आहे तुझं वाटोळं केलं. म्हणलं काय झालं एवढी रूप आणि एवढी? अरे सगळं खरं आहे र, तिला रातच दिसणार, रात आंधळे पण आहे. म्हणून सज्जन अंतकरणातून सुद्धा पवित्र असतो. तुमचं आमचं वरचं अंग सोडून द्या, तसा सज्जन अंतरंगातून पवित्र. म्हणून ताकद झाली तुकोबारायांची पूजा विश्वाच्या मालकाला वाटलं करावी. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपाची केली न त्यागिते दिव्य लोकासी नेली. हा ते सज्जन आहेत. फक्त चांगल्याच चांगलं नाही केलं हो, वैऱ्याचं सुद्धा चांगलं केलं माझ्या तुकोबारांनी. धन्य लोकी मनवील लोका, भाग्य आम्ही तुका देखीला. एवढंच काय, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती, मुक्तात्मस्थिती सांडवीन. काय ताकद आहे. पंचम वेद म्हणून तुमचा आमचा अभिमान आहे तुकोबाराय. म्हणून जपा घेता सज्जनाची नावे. अभिमान आहे तुकोबाराय. असं वाटव पडलेली माळव्याची पिशवी नाही तुकोबाराय हो. कुणी बाहेरच्या परराज्यात नाही यावं आमच्या तुकोबारायचा अपमान करावा, आम्ही सहन करतो. असं शुल्लक व्यक्तिमत्व नाही हो, ज्या स्वराज्याची जडणघडण गातेवरती झाली हे तुकोबाराय आहेत. तुमचा आमचा मोरे परिवाराचा अभिमान आहे, अभिमान आहे, स्वाभिमान आहे. त्या छत्रपतींवरती टीका केली, विमानाने घरी सोडली हो गड, विमानानं घरी नेऊन सोडलं. ज्या वेळेस परंपरा जतन करणाऱ्या माणसाचा अपमान होतो त्यावेळेस कळून चुकायचं आपलं राष्ट्र हे अधोगतीला चाललंय. समजून चला. किती पैशानं श्रीमंत होऊ द्या, वैचारिक पातळीवरती रसातळाला जाणारी ही भूमी कधी झाली? ज्यावेळी छत्रपतींचा अपमान झाला तुम्हाला काहीच जाणीव नाही झाली, तुकोबारायांचा अपमान झाला काहीच जाणीव नाही झाली, मोठमोठ्या महात्म्यांचा अपमान होतोय नाही तुम्हाला आम्हाला जाणीव होतो. अख्ख्या जगाला ज्यांनी क्रांती दिली त्या महात्मा फुलेंचा चित्रपट नाही रिलीज होऊन देत का? जग शहाणं झालं तर उपजीविकेच्या वाटा बंद होतील ना. ही क्रांती संताची, ही क्रांती. घेता सज्जनाची नावे, यांची नावं घ्या त्यावेळेस भूमीला उज्ज्वल दिवस येतील. यांची नावं घ्या त्यावेळेस राष्ट्राची उन्नती होईल. यांची नावं घ्या त्यावेळेस देश महासत्ता होईल. यांची नावं आहेत. अखंड दादांनी पेटीच्या स्वरानं आणि मृदंगाच्या साथीनं संतांची नावं घेतली. जडी दगडा सहित वया, 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 जडी दगडा घेता सज्जनाची नावे.
त्यांची नावं घ्या, तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल. आणि म्हणून हे नाव तुकोबराय सांगतात विना चार्जचे, त्याला खर्च नाही, त्याला काय पैसा भरावा लागत नाही, कार्ड काढावं लागत नाही, काही लागत नाही. नॉन रिचेबल, रिचार्ज करायची गरज नाही. जी अखंड वाणी तुमच्या आमच्या बरोबर असते ना, त्याच वाणीनं परमात्म्याचं नाव घ्यायचंय. आणि ह्या असणाऱ्या सुवर्ण संधीला माझे तुकोबराय महालाभ म्हणतात. अभंगाच्या घे माझी वाचा नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. देवा मला सदैव तुझं नाव घेता यावं, तुमच्यासाठी काहीतरी करता यावं, मला तुमच्यासाठी काहीतरी करायचंय ही धारणा कायमांत करण्यात असू द्या. काय करा तर पहिलं कार्य करा मातीसाठी. मला या मातीसाठी काहीतरी करायचंय. आजही मुठभर माती उचलली पाण्यात टाकली तर मायबाप लाल रंग येतो त्या मातीला. तोच आपल्या वीरशूरांच्या संतांच्या पवित्र रंग आहे. तोच ती माती जपायची मला. दंग होऊन संत मायबापांनी कीर्तन भजन गायले. माईक नसतानाही बाबा दंग झाले. काय असतं हे? अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. किंवा अंतरीची धावे स्वभाव बाहेरी, ही अंतरीची धाव असते हो. कारण त्यांच्या काळात माईक नव्हता, इको नाही, ट्रबल नाही, गेन नाही, बास नाही बरं का, नाहीच. त्याच्यावर आमचं अर्धा अर्धा तास गेलो. तसं पाहता सिस्टीम मधलं कीर्तन करायला काहीच कळत नसते. मोकर तुमचा आमचा वेळ घ्यायची कामं होतात. भूमी बरी पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभू नाम घेत जावे या झोपडीत माझ्या. या जुन्या माणसांनी मंदिरं नव्हती तवाही अभंग गायले. अरे चिंच खाली, आंब्या खाली, कवटी खाली, लिंबा खाली होता राजकारण नव्हतं रे. आज 2,500 कोटीचं बांधलं. सोन्याच्या पिंजऱ्यात देव कोंडला राजकारण चालू झालं. रामाचाही वापर कामासाठी करणारी माणसं आज निर्माण झाली हो, आज निर्माण झाली. आंब्या खाली देव होता तेव्हा नव्हतं, तेव्हा नव्हतं.
भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभुनाम घेत जावे या झोपडीत माझ्या, येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणा नसे हा बोजा या झोपडीत माझ्या. प्रेम होतं त्यावेळेस. आणि तिथं केलेलं हे भजन आहे, देवा तुझ्या नामाची साधना आम्हाला करायची, तुझी सेवा आम्हाला करायची. मग सेवेसाठी काय करा, मातेसाठी जगा, मातेसाठी जगा किंवा मातृभूमीसाठी जगा. वंदे मातरम सुजलम सुफलम मलयज शीतलम शस्यश्यामलम मातरम शुभ्रजोषणम फुलकित यामिनी फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुवासिनी सुमधुर भासिनी सुखदाम वरदाम मातरम. वंदे मातरम. भूमीसाठी जगा. भूमीसाठी जगली माझी माणसं, आणि जी जगली त्यांचीच ही भूमी, त्यांचीच ही भूमी. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये चैत्र महिन्यात कुस्त्यांचं फड लागलं, आणि कुस्त्यांच्या फडामध्ये बाजी पासलकराच्या तालमीचा एक वस्ताद, ज्याचा कोणी महाराष्ट्रात हात धरत नव्हतं, आणि ते वस्ताद वाईच्या जत्रेला गेला. तिथे वाईची जत्रा आहे रांगडी. सातारा जिल्हा म्हणजे महाराष्ट्राचं नाक आहे, तिथली जत्रा. तिथल्या माणसांना कुस्तीचा नाद, कुस्तीचं फड गाजवलं त्यांनी. मग बाकीच्यांनी नारायणपूरचं वगैरे, मग फडाफडात फरक आहे. नुसतं डपाचा जरी आवाज ऐकला तरी माणसं मंत्रमुग्ध व्हायची हो. डपाचा आवाज ऐकला, हलगीचा आवाज ऐकला, कडकड 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 असा डप वाजला, दिसल त्या कुस्तीगिराला चितपट करायचा बाजी पासलकराचा पहिलवान. शेवटी बाजी पासलकरांना हात धरला. हाय का कोणी जो माझ्या तालमीतल्या पहिलवानाबरोबर रडन? कोण आहे? कोण? 6.5 फुटाचा देह यष्टी असणारा रांगडा विशाल भालचंद्र, सरळ नास नाक, गौरवर्ण, तप्त असे राजबिंड्यासारखे डोळे, डोळ्यामध्ये जणू प्राण ओतून पुढं करारी नजरेनं धावत धावत एक भाला घेऊन हातात लेकरू आलं. राजाच्या पायावर डोकं ठेवलं. राजा म्हणले, नाव काय? राज, माझं नाव जिवाजी महाला. काय करायचं? मी पाडतो पहिलवानाला. बाजी पासलकरा नाही भवया उंचवल्या. दोघांची कुस्ती चालू झाली. कुस्ती चालू झाली. इकडे डप वाजतंय, इकडे मोठमोठ्याला गजर वाजतात, तुतारे वाजतात, आणि अशा निनादात 5 फुटावरून गडी जो उचलला ते चिटपट केला. तानाजी मालुसरेंनी सांगितलं, नाव्याचं पोरग शिवाजी महाला. राज, लई इच्छा आहे त्याची, तुम्ही सैन्यात भरती करून घ्यावं. लई इच्छा आहे त्याची हो. कधी मांस मटण नाही अंगाला शिवलं त्याची. अहो, चटणी भाकरीचं पोरग हे. राजांनी सैन्यामध्ये घेतलं. काही दिवसातच दौंड तालुक्याचे भूमिपुत्र, माजी आमदार, कार्यसम्राट रमेश अप्पा थोरात. जायचंय का पुढे आप्पा? 1-2 मिनिट बोला तुम्ही. बोला. ठीक आहे. विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये दाखल झालं. त्या शिवाजी महालेने अनेक लढायांमध्ये साथ दिली. शेवटी प्रतापगडचा रणसंग्राम ठरला, आणि प्रतापगडाच्या मोहिमेवरती शिवाजी महाराजांना नेण्याचं लागलं. भेटीची जागा ठरली. तह करायचं आहे. मला तुमची फार भीती वाटते हो. मी शरण तुम्हाला आलो असं छत्रपती शिवराय त्या आधी आदिलशहाच्या बायकोला निरोप दिला, त्या बेगमला, आईला. मी शरण आलोय तुम्हाला, मी शरण आलो, पण माझ्या भेटीला तुमचा दूत पाठवा. पण सामान्य नाही पाठवला. नाव त्याचं अफजल खान, जसा जित्ता जागता सैतान, जित्ता जागता सैतान पाठवला. पोलादी पहारीला 8चा आकडा करणारा असा. जागा ठरली. प्रतापगडच्या पायथ्याशी खाना आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवरायाच्या करामतीची, नाही त्याला जाणव ख्यातीची, करील काही कल्पना युक्तीची रची. अशी कल्पना मांडली. प्रतापगडच्या पायथ्याला ठरलं. अफजल खानानं बरोबर सय्यद बंडाला घेतलं होतं, आणि छत्रपती शिवरायांनी जीवा महालेला. अफजल खान येऊन सांगतोय, राजा
तुझं जे काही सगळं किल्ला असतील तुझ्या केसाला धक्का लावणार नाही, सगळं मला दे. आमच्यामध्ये ये, तुझं नाव होईल, तुझी कीर्ती होईल, तुझी किंमत होईल. ये जरा माझ्या गळ्याशी आलिंगन दे, मला भेट. दोघांची एकमेकांची गळावाट झाली. गमी काव्यातला अधिराज्य गाजवणारा राजा शिवछत्रपती दूरदर्शी विचाराचा, दूरदर्शी. विचारच काय, छत्रपतींचा पुतळा सुद्धा तुम्हाला टिकवता आला नाही. लाज वाटे जीवा तुझा मनविता दास. तुझे दास्य करीतो अनेका मागो खावया, दिगजाळे जिने माझे पंढरी राया, काय बा विठोबा तुझा आता म्हणावे. काय म्हणू, किल्ला सांभाळता आला नाही म्हणे, वाऱ्याने पडला होतो. त्यातले तुम्ही आम्ही. दोघांचं आलिंगन झालं, भेट झाली, गळा भेट झाल्या बरोबर घात केला. खानमान मानी मान्याला कट्टारीचा वार त्यानं केला. कान येडबडला. ओ गळ्यामध्ये भेट घेतल्याबरोबर तलवारीचा वार केला आणि छातीवर पोटावर वार करायला लागले. वरचा अंगर कजाळा तुटला आणि आतमध्ये चिलकत होत. एवढ्या छत्रपतीने अंगामध्ये बिचवा खूप चला, वाघ नक्क्याचा मारा केला. खर खर झाली अंगाला. पाहून खानाचा कोथळा बाहेर आला. जी कोथळा बाहेर आला. एका हातानं कोथळा आणि एका हातानं तलवार हातात घेतलेला अफजल खान म्हणतो, दगा दगा. तेवढ्यात सय्यद बंडा धावत आला. सय्यद बंडा होता संगतीला. त्यानं काय केलं, छत्रपती शिवरायांवर वार केला. तेवढ्यात जिवाजी महालेंना कळालं, खांद्यापासून हात उपटीला होता शिवा म्हणून शिवाचा प्राण वाचला. जी अरे शिवाजी होते म्हणून वाचले शिवाजी. एक कीर्ती हो. ते ज्या भूमीत झालं तीही राजेश्वराची भूमी. आजीवा महालेचे पवित्र असे वंशज असतील नसतील, पण त्यांच्या स्मृतीत मला वाटतं त्याच वाड्यांनी बरीच राजेगावची गरज आली असत्या. त्याच वाड्याचं दगाड तुम्ही पायात टाकलं रे. आजपर्यंत केलेल्या पवित्र कर्तृत्वाची सावली तुम्ही आजपर्यंत जतन केली, सांभाळली. नेघे माझी वाचात. म्हणून देवा मला यांचं नाव अखंड वाचन घ्यायचंय, यांचा विचार मला अखंड जतन करायचा आहे. तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोटे काही. त्या देवा मला मार्गानं चालत चालत जायचंय. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. कारण आयुष्यात ही वाणी आहे तोपर्यंत चांगली चालत. एकदा का वाकडी फिरली की अख्खं जग वाकडं फिरतो. एकटीच जीप आहे, कोणालाच ऐकत नाही. वय जीभ एकच आहे. दात सुद्धा तिला म्हणते, अग वडापाव भजी गुळवणी कुरडई बालुशाही आमटी गुलाबजाम दिसलं की आमच्यामध्ये वळवळ 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 करते. अगं एकटीच आहे की, आम्ही 32 जण आहे. हम 32 तुम्हा केली माय. काय करशील ग, असे आमच्या मधी गावली तर तुला चाबलूनच टाकतो. त्यावेळी जिप सांगते, अरे तुम 32 मैं अकेली माय, पर एक बार टेढ़ी चली तो पुरी 32 गिर जाए. एकदाच मी वाकडी चलो दे 32ची 32 पाडायची ताकद माझ्याकडे. काय काय वेळेस एकच जण सुसून देत नाही कुणाला. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती, तैसे असावे संसारी. जोवरी प्राचीनाची दोरी वस्तीकर वस्ती आला. प्रातःकाळी उठून गेला. पाहुण्यानं आल्यानंतर किती वेळ थांबावं. 4-2 मिनिटं. या अर्धा दिवस कीर्तनातला असला तर 2-3 दिवस जागरपुतवर. काय काय पाहुणं जी आलं ती हलनातच. इतकं काय काय पाहुण्याने ठासून घेतलं. तसाच हा संसार आहे. जडी बुड बुडे देखता देखता क्षण न लागता दिसेना ते तैसा हा संसार. पाहता पाहता गारुड्याचा खेळ दिशे क्षणभरी तैसा हा संसार दिसे खरा. तसा संसार आहे. पक्षाने अंगणात उतरणे आहेत का, 4 दाणे टिपायचे निघून जायचो. दादांनी तेच करत होतो केलं. 63-64 वर्ष राजासारखा जगला माणूस, राजासारखा. दादाच्या अभंगाशिवाय भजनाची पूर्णता होत नव्हती. दाव घाली आई आता पाहतेस काही. दादांचा एक गोडा अभंग आहे हा, फार गोड. विचारलं दादा कोणी शिकवलं. अरे म्हणले 5 धोपाट्या खाल्ल्या काठीच्या तवा सोनार गुरुजींनी ही गोड चाल शिकवली. शिकवलेली माणसे ते घेतलं.
अखंड नामचिंतन घेतलं नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी हा फुकटचा तुम्हा आम्हाला लाभ आहे बरं का म्हणून ते वाचन सदैव गात राहा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला ते प्रेम मागत चालले म्हणून अचानक झालं अचानक तसंच पाहुण्याने राहावं तसंच जीवानेही राहावं वस्तीकर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला 2004च्या दुष्काळात आमच्या एका पाहुण्याच्या गावाला एक खटलं आलं पाहुण्याचं 2-3 वर्ष राहिलं तिथंच चांगली कमाई झाली 1.5 एकर रान घेतलं मग तिकडलं रान इकून टाकलं त्यांनी नगर कडलं आणि इथं जवळच्या गावाजवळ राहिले ग्रामपंचायतचं जनगणना आली म्हणली घ्यायचं नाव ओढून पाहुण्याचं म्हणली घ्या तेव्हाच पाहुणा 2004ला उभा राहिला आणि सरपंच झाला आता कुणालाच गावात बोलून द्याय नाही लय पाहुण्याचं बी लय अवघड असतं विठ्ठल अशी बरीच गावं पाहुण्यांनी अडचणीत आणल्यात मेळ नका घालू बरं काही तर मी आपलं तुम्हाला सहज सांगून गेलो विठ्ठल विठ्ठल काय बरोबर येतं तर नाम बरोबर येतं किती नाव आहे चांगलं तर नावच सुख आहे सुखच नाव आहे सुखाचे हे नाम आवडी वाचे आळवावे विठोबासी म्हणून देवा निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी मी देवा सदैव माझ्या वाणीनं तुझंच नाव घेणार म्हणून काय करा राजेश्वरा इतका पवित्र देव मी तर म्हणतो प्रयागराज मध्ये नाही चारीधाम मध्ये नाही तुम्ही देव काय शोधत बसतो देव हे शोधायचं ठिकाण आहे का टाळू भरून आईनं 1.25 महिन्याचा असताना ज्या राजेश्वराच्या पायावर डोकं ठेवलं त्याच्या पाया नाही पडायचं गावातल्या बैरोबाला पाणी नाही इमानाने देव केलं कोणाला सांगायचं अरे जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत विठ्ठल 40 तळी भरला रिता ठावना हे उरला आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल मन माझा राजेश्वर माझ्यासाठी चारीधाम आहे माझा शंकर परमात्मा माझ्यासाठी द्वारका आहे साक्षात माझ्यासाठी अलंकार आहे सगळी दैवत मला माझ्या गावात दिसतात म्हणून मला कोणाची पावती फाडायची नाही मला माझ्या भूमीचं पावित्र्य जपायचंय मला माझ्या गावाची मंदिरं मोठी करायची मला माझ्या भूमीतला नामयज्ञ सोहळा मोठा करायचा आहे आणि मला माझ्या भूमीचं वैभव टिकवायचंय मला उकरीत सुद्धा बसायचं नाही कोणासाठी टिकाव पारी कोणासाठी तलवारी हातामध्ये घेता आणि कुठले देव उकरता तुम्ही हा हे देवाचं पावित्र्य तुम्हाला टिकवता येई ना कोणाच्या नादाने कुठं उकरत बसता हो जो आदेश देतोय त्याला ही शोधा आधी मुलं आहेत का कारण पोटचं लेकरू गेल्यानंतर सगळ्यात जास्त दुःख जगात बापाला होतं कोणासाठी पडायचं कोणाच्या तरी विचारांवरती प्रेरित होऊन तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका पोटातले देव शोधत बसू नका ओठातला देव अखंड घ्या नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी म्हणून देवा मी अखंड तुझंच नाव घेतलं रे बाकी या वाणीला मला पांडुरंग सोडून दुसरं काहीच नाही आठवतो या वाणीनं मी सदैव देवा तुझं नाव घेतलं नाही देवा तुझी भेट झाली आम्ही सत्ता बदलणार नाही आम्ही पार्टी बदलणार नाही आम्ही पक्ष बदलणार नाही कोणता देव नवसाला पावतोय म्हणून ट्रकाची ट्रका भरून लगेच तिकडं नाही जाणार देवा तुला नाही सोडणार नाही तुझी भेट झाली तुझा दुताची नामची ओळख आहे त्याला आम्ही हाक मारू देवा तुझा अखंड तो ड्रायव्हर आहे रे जरा ड्रायव्हरला थोडा कायम आम्ही जीव लाव थोडा तरी कशासाठी गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगे आना वातो हरी मज दिना ते उद्धरी देवा आम्ही गरुडाच्या पायावर डोकं ठेवू गरुड टकापाशी विनवणी करू भगवंताला घेऊन या आणि अखंड देवा तुझ्याच नामाचं चिंतन करणार ते नाव मोठ्या प्रेमानं घ्यायचंय जे आयुष्यभर याच अंगणामध्ये दादांच्या रूपानं उमललं आणि साऱ्या समाजाला सुगंध देत राहिलं विठोबा
ऐका मधली चाल घ्या. गायक वृंद जास्त आले त्यांना एक मधली चाल म्हणतील. पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे सजनाची सजनाची नावे गीता सजनाची नावे रे माझी वाचा तोंडी रे माझी वाचा तोंडी
महालाभ फुकासाठी फुकटचा लाभ आहे हा. नाम फुकाचे फुकाचे फुकटचे हो. फुकट आहे आणि वाणी सुद्धा फुकट आहे. एकदाच दिलेले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन एक अवयव कमी होऊ द्याव त्याची किंमत कळते. खाऊ देत नाहीत मग काही असू द्या. ज्वारी खाल्ली तरी साखरच होते, बाजरी खाल्ली तरी साखरच होते. मोठमोठ्याले खटल्याचे कारभार आहे तिथं बसलेले. अख्खं खटलं गुलाबजाम खातं ती बघत बसते. अख्ख्या गावाला पंगत घाली तिथे. आपण म्हणलं तुम्ही खाके साखर आहे 485. मग म्हणलं आता आम्ही 16 गुलाबजाम खाल्लं तुम्हाला कसं वाटतंय. मग म्हणलं दगड घाला वाटतोय तुम्हाला पण आता करता का. खाऊ देत नाही हो. हाय हेच तोंड आहे नाही खाऊ देत नाही घेऊ देत. पण वाटतं कुठेतरी संतांच्या पायावर विश्रांती घ्यावी. हा आम्हाला तर वाटतं नो वायऱ्याला वाटलं. प्रभू रामचंद्र पहिले तीरावरती गेला आणि जांबुवंताला जे सांगतो एक छान दृष्टांत आहे त्याला जाता जाता सांगतो. जांबुवंतापाशी येऊन प्रभू रामचंद्र सांगतायत जांबुवंतजी अहो एका पत्नीला शोधायसाठी आलो पण किती जीवांचा नाश होणार आहे आज. एका बायकोसाठी 14 पद्मवानर मी प्रति हल्ला करायला आणलेत. तिकडून रावणाचं सैन्य 33 कोटी देवबंदी वासत आहेत. 9 ग्रहाच्या पायऱ्या आहेत आणि अशा रावणाचा पाडाव करायचा आहे. विजय कोणाचाही हो पण रक्ताचं पाठ तर याच समुद्रात वाहणार आहेत ना. हे सगळं माझ्या एकट्या सीतेसाठी करायचंय हो. म्हणून मला असं वाटतंय युद्ध करायच्या अगोदर एखादा यज्ञ करावा. म्हणजे चालतंय. आता यज्ञ करायचं म्हणलं तर ब्राह्मण लागन. आता त्या अयोध्येतून पहिल्या तीरावर शरयू नदीचा तट पूर्ण करून समुद्राच्या पलीकडे गेलेल्या प्रभू रामचंद्राला ब्राह्मण कुठे भेटणार हो. ते म्हणले आहे एक ब्राह्मण पण काय माहिती येतोय का नाही. म्हणजे कोण आहे म्हणजे रावण ब्राह्मण आहे, दशग्रंथी शास्त्रकार आहे, वैष्णव आहे. म्हणजे ब्राह्मणच आणायचा रावणालाच मारायचा चाललोय आपण. म्हणजे बघू प्रयत्न तर करू. जांबुवंतजी गेले आणि नतमस्तक व्हायचं तेवढ्यात हात धरला. हो माझ्या आजोबा पुलस्त्य ऋषीचे तुम्ही मित्र हो. तुम्ही काय पाया पडता मी तुमच्या पायाला लागतो का आलात. त्यावेळेस जांबुवंतानं सांगितलंय माझ्या बरोबर 2 वीर आलेत आणि यज्ञ करायचं म्हणतात समुद्राच्या काठावर. येता तुम्ही. पाहिलं प्रज्ञाचक्षुने. अहो म्हणजे ते 2 वीर रामन लक्ष्मण आहेत काय. म्हणले हो. मग ते मला मारायला आलेत काय. म्हणले हो. म्हणजे माझ्या लंकेला जाळायला आलेत. म्हणले हो. आणि इथून सीता घेऊन जायला आहेत. म्हणले हो. अहो सगळं माहित असताना मी तयार झाले हो. म्हणले येतो मी. पण जे यजमानाच्या घरात कमी असतं ते ब्राह्मणाला येताना आणावं लागतं. पान असो सुपारी असो हळकुंड कमी असो काही कमी असू द्या. आता यज्ञ करायचा आहे. बायको कमी होती हो. बायको कमी. बिगर बायकोचा यज्ञ होत नाही बर का. बिगर बायकोचा यज्ञ होत नाही. बिगर बायकोचा यज्ञ होत नाही बर का. बायको लागते. बिगर बायकोचं जर केलं तर काहीतरी संकट येतं. मग बायको ज्याच्या यज्ञाला नाही हे रावणाला कळालं. हाक मारली मेघनाथ. स्वतःच्या मुलाला हाक मारली. मेघनाथ धावत धावत आला. म्हणला काय करा काय नाही म्हणले रथ जुंप अशोकवनातनं सीतेला घे आणि समुद्राच्या काठाला आण. कोण म्हणतोय ज्याला मारायचंय तो. रथ जुंपला. अशोकवनातून सीता घेतली रावणाच्या मुलानं आणि समुद्राच्या काठाला आणली. मांडीला मांडी लावून राम आणि सीता बसलेत. यज्ञाची आहुती पूर्णत्वाला गेली. वेद मंत्र म्हणणारा रावण आहे. पूर्णत्वाला गेला यज्ञ आणि दर्शन घेण्याची वेळ आली. राम लक्ष्मण दोन्ही काकांच्या पायावर लोळायला लागले, नतमस्तक व्हायला लागले. त्यावेळेस रावणानं रामाचा हात धरला. प्रभू काय करता हो. ते म्हणले आशीर्वाद द्या ना. म्हणजे मी काय आशीर्वाद मागावा. मलाच आशीर्वाद द्या सीता आई साहेब. आई साहेब ज्या दिवशी माझा मृत्यू होईल ना प्रभू, ज्या दिवशी माझा मृत्यू होईल 2 उभा आहेत माझ्यापाशी पाहिजेत. तुम्ही 2 असल्याशिवाय मला मरून देऊ नका. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकली गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकली. पीतांबरी कसी हो छवि मन में ये बसी हो ओठों पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले. आता दृष्टी पुढे
ऐसा चेतुराही जो मी तुझा पाहे आ आ आ पांडुरंगा. अखंड देवा मला तुला पाहायचंय ही इच्छा आहे हो. मोकर तुम्ही आम्ही रावण बदनाम केला. काय श्लोकवाली तो उग फुका उडू उडू दिसलो. रावणा राजा राज गंभीर. अरे कशाचं गंभीर केलं. चांगलं राज्य केलं त्यानं. तू मोकार बदनामी केली. 6 महिने अशोकवनात सीता होती. स्पर्श नाही केला हो रावणाने. आपले मंदिर सुद्धा विकृतीकरणापासून बाजूला नाही. सुनीता म्हात्रे नावाची 32 वर्षाची मुलगी घरून रुसून गेली. मंदिरावर बलात्कार झाला. माणसांनी मंदिरं सुद्धा पवित्र ठेवली नाहीत. मायबाप रावणाचा सुद्धा आदर्श घ्या देवा. तुझी सेवा घडू दे, तुझी साधना घडू दे. तीच आमच्यासाठी विश्रांती हो. बाकी किती मोठं बांधा विश्रांती नाही. चुलीवरची भाकरी छपराचं घरात जेवढी विश्रांती होती तेवढी आता मोठमोठ्या बंगल्यात विश्रांती नाही राहिली हो. सुखाचा घास आहे आज. नाही विश्रांती राहिली. रोज इन्सुलिनची इंजेक्शन, रोज गोळ्या, रोज औषधार. भाकरी मिळाली नाही या लोकांना. उंबराच्या हिरव्या दोड्या खाल्ल्या, मेलो खाल्ला, बरबड्याची भाजी खाल्ली. 3-3, 4-4 दिवस चुली पेटल्या नाहीत. डाग नाही बायकांच्या अंगावर ठेवलं ह्या जुन्या गड्यांनी, पण जमिनी घेतल्या. आणि आज आम्ही म्हणतोय म्हाताऱ्याला अक्कल नव्हती, लईच घेऊन ठेवलं राव. आणि कांदा काटायच बाया मिळाला. तू का जतन करा की जतन नका पिकू पण जतन करा. हे पुन्हा जतन करा म्हणणार कोणी नाही राहिलं मायबाप. ही तुमची शेवटची पिढी. आता आम्हाला समजून सांगणार कोणीच नाही. प्रत्येकाला एक पोरं, एक पोरगी, एक पोरं, एक पोरगी. कोण जतन करणार हो. कोण सांभाळणार, कोण नाते टिकवणार. लय बिल्डिंग आहेत काय काय. त्या मुंबईला गेलं तर 50-50 मजली बिल्डिंग आहेत. सुख नाही. रात्रंदिवस माणसं पळत येत. गावाकडून मी कीर्तनाला गेलो. जाताना एक म्हातारं म्हणलं मला येऊन द्या. लय वर्ष कष्ट केलं पण पोरांनी मय नाही दावली. म्हणलं काय असं शहरात बाबा. येऊन द्यावं म्हणली. लय समुद्र आहे म्हणतात. नेलं बाबांना पहाटच. मग पहाट त्यांचा गार वारा, लोणावळा, खंडावळा आणि वाट्याने म्हातारा अख्ख्या जागा. मी गेलो झोपी. ड्रायव्हर संग अख्ख्या वाट्याने म्हणले ड्रायव्हर साहेब काय वातावरण आहे बा. काय थंडीन, काय पाणीन, काय झाडेन, काय डोंगरून. इतकं वाटणी अख्ख्या वाटणी म्हातारा जाग. 6:30-7ला तिथं पोचलो. 9 ते 11चं काल्याचं कीर्तन. 16व्या-17व्या मजल्यावर पकवाजी आमचा राहत होता. आम्ही असं खाली बसलो. मी म्हणलं यायचं काय वर. इतक्या वर पाय धरत्यान कदम म्हणलं. मात्र काय यायला ना. आता त्यांना माहित नव्हतं इथं लिफ्ट असती. लिफ्ट काय भानगड हीच बाबांना माहिती नाही. काय झालं मग 6च्या-7च्या पुढं एक बाई 60ची 65ची व्यायामाला निघाली फुटपाथवरनं. 5-6 महिला फुटपाथवरनं व्यायामाला निघाल्या. त्यांच्या पाठीमागं 10, 15, 20 अख्ख्या वाटाने महिला फुटपाथवरनं व्यायाम करायसाठी. पुन्हा 8 वाजत आल्या. पकवाजा म्हणला वराकलंय बरं का आत्ता येतो खाली. 8 वाजायला आल्या. सगळ्या महिला 1-1, 2-2, 1-1, 2-2 आत जायला लागल्या. जशा त्या आत जायच्या तशा लिफ्टमधनं तरण्या मुली बाहेर यायच्या. 65ची म्हातारी आत जायची. 22ची पोरगी बाहेर निघायची जॉबला जायला, 8च्या शिपला जायला कंपनीमध्ये. म्हातारं तसं डोळं वटारून पाहिलं. मला बघा आता तर ही म्हातारे आत जातात आणि तरण्या होऊन निघतात. मला असा चिमटा काढला. मला महाराज बघा की. मला काय बघा ना राव. मला 4 बाया आत गेल्या म्हाताऱ्या. तरण्याच होऊन बाहेर निघल्या. बघा ना आता होता म्हणल्या 2 बाया आत चालल्यात. 2 बाया आत गेल्या. चेअरमन 2च मुली बाहेर निघल्या. बघा आता खेळ येऊ म्हणला. काय मसनी निघल्यात राव म्हणला. आपल्या गावाकडं नाहीत का असल्या मसनी यायच्या. आता ती लिफ्ट हीच बाबांना माहित नव्हतं. मी म्हणलं पण तुमची इच्छा काय बाबा. काय नाही म्हणला आपल्याकडं नका का मसनी आहे ना पण गाडीत जागा होती. म्हातारीला नसतं काय आणलं आपल्या. हे कुठं थांबतंय रे. देह जायला त्यासे काढवा खाईल कारण मुदसी दगडा. म्हणून विश्रांती कुठे. विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव. संतांच्या ठिकाणी भाव ठेवा. बाकी बाजार भाव जर नाही पाहिला तर संतांचा भाव कायम टिकतो. माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयने. भाऊ पाहू पा. अरे याच भूमीत काकडा जागा ठेवला या महिला मंडळांनी. या पुरुष वर्गातील सर्व टाळकऱ्यांनी वाटा काकडा जागा ठेवला. मायबाप काकड्याचा शिरोमणी सुद्धा आमचा दादा. महिलांचा स्वर लागत नव्हता तरी म्हणले अहो देवाचं नाव होतंय असू द्या चला काकडा होतोय ना पूर्ण. सगळ्यांना परमार्थाच्या वाटेला लावलं हो. म्हणून वाट धावणारा फार मोठा आहे.
वाटाला काट्या लावणारी लय झाली, पण वाटा मोकळ्या करणाऱ्या मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. असं दादा जन्माला आलं. एक आदर्श बाप, एक आदर्श ग्रामस्थ म्हणून, एक आदर्श मुलगा म्हणून दादांचं खूप मोठं कार्य. सांसारिक परिस्थितीत दादा वडील म्हणून कमी पडला असतील का? समाजाकडे धावत असताना लेकरांकडे थोडस दुर्लक्ष झालं असेल, कमी झालं असेल. पण मी दोघाला सांगतो, दोन्ही लेकरांना सांगतो, बापानं लय नाव कमावलंय र, लय नाव कमावलंय. फक्त जतन करा. आता हे सगळं तुम्हाला टिकवायचंय. मावशे येतील, मामा येतील, 2-2 दिवस थांबतील, पुन्हा जातील त्यांच्या संसाराला. पण हे दादांचं कार्य, हे जतन केलेली भूमी, ही कुटुंब, तुमची आई, हे सगळं तुम्हाला सांभाळायचंय. आणि म्हणून कशाच्याही मार्गानं न जाता, कुठंही नादी न लागता आपल्या घरावर लक्ष केंद्रित करा. कारण बाप हे शिकवून आयुष्यभर जातो. बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुली कुरवंटी वाढवणी, एका एकेला मिराशीचा धनी, कडिये वागवणी भार खांदे. कड्या वागून खांद्यावर भार झेलला. हो भार झेलला. रात्रंदिवस या भूमीसाठी कष्ट केलं दादांनी. म्हणून बाप समजून घ्या. समजत नाही बाप. हिमालयासारखा बाप होता, पार्वतीची पाठवणी करताना रडला. जनकासारखा विदेही राजा होता, सीतेची पाठवणी करताना रडला. सीतेला गळ्यात पडल्यानंतर म्हणतो, सीते अगं मंडपाचा खांब जळून पायावर पडला ग, पण लक्ष विचलित केलं नव्हतं कथेत. तू जाता असताना रडायला येते. म्हणून बाप समजून घ्या. आयुष्यभर ज्यानं सांभाळलं त्याला तुम्ही सांभाळायला शिका. आयुष्यभर ज्या आईनं सांभाळलं तिचं लालन पालन करायला शिका. तिला आंघोळ घालायला शिका, तिला घास भरवायला शिका, तिला जगवायला शिका. हो की जिनं तुम्हाला जगायला शिकवलं, जिनं तुम्हाला बोलायला शिकवलं, तिला बोलून काय मिळवणार आहेत तुम्ही? काही मिळवणार नाहीत. आणि म्हणून आयुष्यात तोच सार तुकोबरायांनी सांगितला, तोच सार जाता जाता या भूमीला दादांनी शिकवून दिला. तीच दादांसाठी आज आदरांजली. तुकोबराय सांगतात, विश्रांती घेतली व विश्रांतीचा ठाव, पायी संताच्या भाव, अखंड संताच्या पायावरती माथा टेकवला. अखंड संतांचा विचार समाजाला पुढल्या सांगितला. अखंड संतांची प्रेरणा पुढल्या पिढीला देण्याचं कार्य केलं. तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही, म्हणून तीच प्रेरणा पुढच्या काळामध्ये आपण सर्व वारकऱ्यांनी, टाळकऱ्यांनी, ज्यांना ज्यांना दादांचा लाभ झाला त्या सर्वांनी पाळावी. सगळेच माझे मायबाप, आई वडिलांसारख्या अंतकरणाचे ग्रामस्थ असतील, सर्व महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, ज्यांना ज्यांना हातोपर हाती हा निरोप पोचला, प्रत्येक जण आज दादांसाठी आला. कोणी कशाचा विचार नाही केला, कशाचाही. मिळेल त्या गाडीने, मिळेल त्या वेळेला, योग्य वेळेला इथं उपस्थित राहिले. निरपेक्ष भावनेनं, काही अपेक्षा नाही, काही अपेक्षा नाही. जोपर्यंत होतं तोपर्यंत दादांचं सानिध्य मिळालं. आणि आज दादांचा पुढच्या काळात विचार आम्हाला टिकवायचा आहे, याचसाठी केला होता अट्टहास. शेवटीचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने, पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या, कवतुक वाटे झाली या वेचाचे नाव मंगलाचे तिने गुणी. तुका म्हणे मुक्ती परिणली नोरी, आता दिवस चारी खेळीमिळी. 4 दिवसाचं जे खेळीमिळीचं आयुष्य होतं दादांच्या सानिध्यामध्ये आम्हाला घालवता आलं. आनंदामध्ये आनंद व्यक्त करता आला. भजन कीर्तनात माने नाचून उड्या गायल्या, नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया, सुख देईल वेसावा रे, असा सुखाचा वेसावा दादांच्या या गोड आवाजानं आम्हाला प्राप्त झाला. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, जीवनामध्ये संतांचा संग धरा, संतांचा संग धरा. त्यानं काय होईल कळत न कळत मानवी जीवाकडून पाप घडतात. तो हरिपाठी कीर्तिमुखी जारी गाय, पवित्रची होय देह त्यांचा, तपाचे सामर्थ्य तपिनला मुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदी, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. मातृ पितृ भ्राता सगळ्यांचा उद्धार एका नामसाधनेने होतो. म्हणून संतांच्या जपानं जीवनातलं पाप निघून जातं. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे,
राजपुते महाराज महालाभ पुकासाठी महालाभ महालाभ लाभ महालाभ लाभ महालाभ तुका म्हणे बापे जाती संताची जपे 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 निघे माझी वाचा तुटे हा जप आहे. अखंड राजेश्वराचं चिंतन केलं, नामस्मरण केलं, एकट्यानं नाही केलं तर सगळ्यांना घेऊन केलं, सगळ्यांना घेऊन बोलवलं. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. संसारात किती वेळा पाय घसरलेला असू द्या, परमार्थात सुद्धा शुद्ध करून ठेवलं दादांनी प्रत्येकाला. याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. म्हणून लेकरांनो, बाप म्हणूनही आदर्श,
आणि एक परमार्थातील सोयरा म्हणून सुद्धा आदर्श. का सोयऱ्यासारखं जीवन आहे. एक ना एक दिवस याला अग्नी डागाला द्यायचे. बाई बाई जाते का माहेराला, माझ्या मुळच्या घराला. शेवटचं माहेर जे तुमचं आमचं मरणाचं ठिकाण, अंतकाळाचं ठिकाण, त्या ठिकाणाला दादांचं जाणं झालं. मी माझ्या काळे देशमुख परिवाराच्या वतीनं जे काही दादांनी आयुष्यभर माझ्यासारख्याच्या पामराच्या वाटणीला शिदोरी दिली. दादांचं नेहमी असायचं भजनामध्ये एखाद्याचा स्वरही जावा पण तरीही दादांनी त्याला पाठीव थाप टाकावे. अरे असू द्या, सगळी लेकरं शिकली पाहिजे. मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. ही लढ म्हणण्याची उर्मी जो महात्मा देऊन गेला ते आदरणीय दादा यांना त्यांच्या पवित्र स्मृतीस अखंड अभिवादन करतो. पुढच्या काळामध्ये तुम्ही जरी थांबला असताल तरी तुमचा स्वर नाही आम्ही थांबू देणार दादा. हा अखंड स्वर आमच्या या मुखामधून तुमच्यासाठी अखंड राहता एवढीच राजेश्वराच्या चरणावरती प्रार्थना, एवढीच तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावरती प्रार्थना. आणि याच ठिकाणी दादांना भावपूर्ण आदरांजली देऊन थांबतो.